अंजू कुठं जायचं आपल्याला? बच गया मैं दोस्तों. गणपती बुक करायचं त्याचं. आम्ही आता चाललो भुर. कुठं चाललो बाबडे? भुर मग तिचा बी एक डोळा बारीक दिसतोय. हे बघा कचरा घेऊन ही काय निघाली कर कुठं मंगळवाल्याकडं. बघू फास हिचा एक डोळा आलेच बारीक दिसतोय. बाग बघ ते बाग. हा ना बबडे बरोबर पूर्ण. चाललो आहे आमच्या कॅम्पात बाहेर आता कुठं तर गणपती आणायला. सॉरी बुक करायला. गणपती बुक करायला. आमच्या कॅम्पाचा व्ह्यू बघा कसा दिसतो. छान आहे ना. चाललो आहे आमच्या कॅम्पात बाहेर आता कुठं तर गणपती आणायला. सॉरी बुक करायला. गणपती बुक करायला. आमच्या कॅम्पाचा व्ह्यू बघा कसा दिसतो. छान आहे ना. आज रोडने थोडा थोडा पाऊस दिसत होता आणि म्हणजे पडलेलाच होता पाऊस, कारण पूर्ण रोड वल्ला होता आणि घरातून एक वेळेस पण पाऊस होता थोडा थोडा. आणि मग आम्ही असंच निघलो गणपती पाहण्यासाठी. आता बघा ना समोर ना ते एक छोटा बाळ आहे, ते किती छान बघते, मग त्याला पण कॅप्चर करू वाटलं. आणि असे मस्त मस्त गणपतीचे स्टॉल लागलेले होते बाहेर. मग त्यानंतर गेलो आम्ही गणपती बघण्यासाठी गजानन मंदिरकडे. तिथे पण खूप छान छान होते. बालगणेश तर खूपच भारी होते. बघू आता आम्ही कोणतं चॉईस करतो काय करतो. आमच्या अनुनं तर बालगणेशकडेच हात केलेला पहिले. अनु कोणता गणपती घ्यायचा बोलला की तिने डायरेक्ट बालगणेशकडे हात केलेला. आणि मला पण ते थोडासा छान वाटत होता, कारण खाली महादेवाची पिंड होती आणि पिंडीवरचे बाप्पा बसलेले होते. असे खूप अट्रॅक्टिव्ह मूर्त्या होत्या तिकडे. व्हाईट अँड ब्लॅक पण होती, लालबागचा राजा पण होता. आम्ही खूप सारे असे बघितले. पण त्याच्यानंतर मग बघत बघत गेलो. मग नंतर असं समोर समोर पण गेलो, कारण प्रत्येक स्टॉलमध्ये जाणं तर पॉसिबल नव्हतं. 2-3 स्टॉलमध्ये जाऊन बघितले. आणि इथे 1 ते 2 नंबरचे फेट्यावाले एक आवडली होती मूर्ती, आणि इकडे 1 नंबरची एक आवडली होती. मग मी जाऊन त्या ताईंना विचारलं त्याची प्राईज वगैरे. पण बघू आता आम्ही कोणते सिलेक्ट करतो काय करतो. आणि समोर ना अजून एक मूर्ती छान होती, व्हाईट म्हणजे ब्लॅकमध्ये होती ती मूर्ती. ती पण छान दिसत होती आणि ती पण बघितली आम्ही. त्रिमूर्ती आर्ट्स होतं त्या दुकानचं नाव. तुम्ही पण नक्की जा, विजिट करा, कारण खूप छान छान होतं. असंच घेत घेत बघत बघत निघलो मग आम्ही. आणि उद्या होती हरतालिका, तर मग मला हरतालिकेचं सामान पण घ्यायचं होतं. त्याचबरोबर मी हरतालिकेचं सामान घेतलं आणि आलो घरी. घरी आल्यानंतर आमच्या अनुला लागली होती भूक. मग तिला खायला काय द्यायचं म्हणून चला म्हटलं, घरात ॲपल दिसला. मग मी अनुला खाण्यासाठी ॲपल दिला आणि मस्त अशी टी व्ही बघत बघत ॲपलची मजा घेत होती तिनं पण. चला थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू